ओके, लाल सलाम दोस्तो, पुन्हा त्याच रस्त्यावर वापस आलोय मी. तिसरा टेक आहे, कारण रस्त्याने चालत येत त्यांना तिसरा टेक घेतलेला आहे. असो, काल थोडासा खोकल्याचा त्रास होता, तर त्याच्यामुळे कसं होतं की काय करावं, तर औषध घेतलेलं आहे. चॅलेंजिंग औषध आहे, रॉयल औषध आहे. तर एवढं सांगेल सध्या की काय सांगावं. काल तर बरंच सांगलं, थोडंसं डिटेलमध्ये सांगलं, कारण एवढे तर हायली इंटेलेक्च्युअल जेव्हा लोकांशी तुम्ही कम्युनिकेशन करता, बोलता, त्यांच्याबद्दल बोलता, तर नक्कीच त्यांना फक्त एक शब्द सांगायची गरज असते. बाकी शब्दाचं ते विश्व कसे करतात, विश्वदर्शन कसं दाखवायचं, तर सगळ्यांना माहीत आहे. शब्दावर सगळा खेळ आहे. तर संघर्ष आहे, खूप संघर्ष बाकी आहे. शेतकरी आहे, जागलीला चाललोय, पूर्ण आदिवासी आहे, कॉम्बो आहे. तर नंदनवनमध्ये जर नांदायला यायचं असेल, मग ते पॉवरफुल असो की पॉवरफुल असो, लक्षात असू द्या, एवढं सोपं नाही की कोणी येईल आणि सांभाळेल. शेवटी देवी आहे ती. देवीबद्दल काय बोलावं, जेवढं बोललं कमीच असतं. देवीला सांभाळायला शेवटी देवच लागतो. या त्याच बळणावर, कारण एकदा रस्ता माहीत झाला ना, माणूस त्या ठिकाणी जाऊ शकतो, वेगवेगळे काम करू शकतो. काल फक्त एक लाईट होता, पण आता दुसरा पण आहे. चलो. आणि दुसरं दादाबद्दल सांगायचं म्हणजे, खूप जण म्हणतात की दादा जिवंत आहेत. यस, तो जिवंत असेल नसेल, पण जेवढे लोक आहेत ना, त्या लोकांच्या मनामध्ये दादा नक्कीच जिवंत आहेत. आणि दादा जिथे पण असतील, जसे पण असतील, मी दादाला एकच सांगू इच्छितो, दादा रेस्ट इन पीस, कुठेही राहा, पीस मध्ये राहा. असं मी दादा म्हणले होते की कंटाळा आल्याचा, कारण दादाच्या गोष्टीचा आणि दुसरा जाता घेतलाय तिकडे. कारण असा फ्री फेअर राजकारणी होणं 21व्या शतकात, आणि ते बी क्रिप्टोकरन्सी, AI, म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या 4थ्या फेजमध्ये असा राजकारणी होणं, एवढा हुशार राजकारणी होणं, आणि तो पण 12वी पास. लक्षात आहे का? एक एक गोष्ट त्याने शिकलेली प्रॅक्टिकली. असो दादा, रेस्ट इन पीस. थँक्यू आम्हाला जे पण शिकवल्याबद्दल, आणि राजकारणाचे नवीन नवीन धडे सांगल्याबद्दल, की दुनिया अशी असते. चढ आहे, वरी गेल्यावर कळेल. या, कम ऑन, लाल सलाम.